Good morning, everyone. Our today's lecture is on the chapter number 7, that is the power factor. Chapter number 6, that is the power factor improvement. In that power factor improvement, first is the what is the basic causes of low power factor. First point is the basic cause of low power factor. From your side, tell me anyone which are the basic causes that lags or the low your power factor of power system. कुठला असा फॅक्टर आपण कन्सिडर करतो का त्यामुळे पॉवर फॅक्टर सिस्टीम मध्ये डिस्ट्रीब्युशन म्हणा किंवा तुमची ट्रान्समिशन तर ती पॉवर फॅक्टर लो करते. कुठले पॅरामीटर आहे दॅट इज दी कॉजेस आहे, सिंपल कॉजेस आहे जे आपण डे टू डे लाईफ मध्ये पण बघितलेले. कॅपॅसिटर. जनरली कॅपॅसिटर हा पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करतो. आणि माझं मेन रिझन काय की पॉवर फॅक्टर लो होण्याचे कुठले कॉजेस आहे का कुठल्या थिंग्समुळे सिस्टीमचा पॉवर फॅक्टर लो होतो म्हणजे आपली पॉवर सिस्टीम आहे त्याचा. ठीक आहे, लिसन केअरफुली. फर्स्ट कॉज ऑफ टू decrease or lower the power factor is the single phase induction motor or three phase induction motor. In most of industry there are use of three phase or either single phase induction motor. जेवढ्या पण इंडस्ट्रीज असतात त्यांचं मेन काय असतं की जो पॉवर फॅक्टर लो होण्यामागे, कारण की इंडक्शन मोटर इज अ इंडक्टिव्ह लोड आणि इन इंडक्टिव्ह लोड द करंट इज ऑलवेज लॅगिंग विथ रिस्पेक्ट टू युअर व्होल्टेज. लॅगिंग पॉवर फॅक्टर झाला म्हणजे काय तुमचा पॉवर फॅक्टर लो होणार आहे. Second reason is for to reduce the that means the low power factor is varying the load in power system. पॉवर सिस्टीम मध्ये जो लोड आहे तो कॉन्स्टंट नसतो, तो व्हेरिएबल लोड असतो. दिस अनदर रिझन फॉर द युअर लो पॉवर फॅक्टर. देन थर्ड वन इज दी इंडस्ट्रियल हिटिंग फर्नेस. आता इंडस्ट्रियल हिटिंग फर्नेसचा आपण जे काय म्हटले होते तर ते इंडक्शन फर्नेस म्हणून जास्त युटिलाइज होता, म्हणजे त्यामध्ये सगळा इंडक्टिव्ह पार्ट्स असतो, कॉइल्स वगैरे जनरली असतात. तर हिटिंग फर्नेसेसमुळे पण तुमचा पॉवर फॅक्टर लो होतो. जिथे तुमचा इंडक्टिव्ह लोड इंट्रोड्यूस होणार आहे तिथे लो पॉवर फॅक्टर अराइज होणार आहे. देन नेक्स्ट वन इज दी इलेक्ट्रिकल डिस्चार्ज लॅम्प अँड आर्क लॅम्प. जे काही आपण इलेक्ट्रिकल डिस्चार्ज लॅम्प यूज करतो त्याच्यामध्ये पण जनरली इंडक्टिव्ह पार्ट्स कन्सिडर केला असतो. दॅट्स वाय दिस इलेक्ट्रिकल लॅम्प्स अँड दी इलेक्ट्रिकल डिस्चार्ज लॅम्प अँड दी आर्क लॅम्प is responsible for the low power factor. Then most one is the main things is the transformer. Transformer हा totally inductive असतो, त्याच्यामुळे कॉइल्स यूज केलेले असतात. दॅट्स वाय इट इज प्युअरली इंडक्टिव्ह पार्ट. सो ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो दी वन ऑफ द डिव्हाइस दॅट कॉजेस दी लो पॉवर फॅक्टर. These are the some reasons which is causes the low power factor. तर सगळ्यांना क्लिअर झालंय लो पॉवर फॅक्टर कशामुळे होतो. Am I audible, participants? येस मॅम. ओके. तर बेसिक रिझन्स ऑफ लो पॉवर फॅक्टर सगळ्यांना क्लिअर झाले. एकदम सिंपल आहे आणि ते आपण डे टू डे लाईफ मध्ये ऑब्झर्व पण करतो, त्यामुळे तिथे काही असं एकदम हार्ड लेवल नाही.
म्हणजे आपला जो युनिट होता, युनिट नंबर 5, तो 2 पार्ट मध्ये डिवायडेड आहे, टॅरिफ आणि पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट. तर टॅरिफचा रेट ऑलरेडी आपण टॅरिफचं जी काही कन्सेप्ट वगैरे ती आपण ईटीच्या याच्यामध्ये पण बघितली होती. तर इथे पण ती सेम पार्ट हा आपला रिपीटेड आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन नंतर तुमचा पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट अँड द टॅरिफ इज कंबाईन, बट टॅरिफ इज ओनली द डेफिनेशन ऑफ टॅरिफ अँड इट्स क्लासिफिकेशन. तर हे सगळ्यांना नोन आहे ऑलरेडी. आपलं टीओडी टॅरिफ, ब्लॉक रेट टॅरिफ, फ्लॅट रेट टॅरिफ अँड इट्स डेफिनेशन हे ऑलरेडी आपलं स्टडी करून झालेलं आहे. परत घ्यायचं असं आपण परत घेणार आहे. बट आवर इम्पॉर्टंट पार्ट इज दी पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट. अँड इन दॅट फर्स्ट पॉइंट इज दी डिसएडवांटेज ऑफ लो पॉवर फॅक्टर ऑर दी कॉजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर. तर कॉजेस सगळ्यांनी बघितले. आता त्यानंतर दुसरा पार्ट येतो, तो आहे तुमचा डिसएडवांटेज ऑफ लो पॉवर फॅक्टर. म्हणजे लो पॉवर फॅक्टरचे आपल्याला कुठले ऍडव्हर्स इफेक्ट भेटतात. तर कोणी सांगू शकेल का व्हॉट इज दी डिसएडवांटेज ऑफ लो पॉवर फॅक्टर? पार्टिसिपंट. जनरली पॉवर फॅक्टर मुळे कुठले लॉस म्हणजे काय अराईज होतं, आपल्याला डिफिकल्टीज काय येते? त्या पॉवर फॅक्टर जर लो झाला तर डिफिकल्टी काय अराईज होते? इज एनीवन नोन अबाउट दॅट? हे ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेलं असणार आहे, तुम्हाला माहिती पण आहे. फर्स्ट वन, जनरली एक इक्वेशन असतं बघा आपलं पॉवरचं. पॉवर फॅक्टर और दी पॉवर फॅक्टर इज दी रेशो ऑफ ट्रू पॉवर टू दी अपरंट पॉवर. आणि मग जर आपण त्याच्यावरनं फॉर्म्युला रिअरेंज जर केला तर अपरंट पॉवर इंटू पॉवर फॅक्टर इज इक्वल टू ऍक्टिव्ह पॉवर. म्हणजे अपरंट पॉवर ही पॉवर फॅक्टरला मल्टिप्लाइड होणार आणि मग आपल्याला ऍक्टिव्ह पॉवर भेटणार. दॅट मीन्स जर लो पॉवर फॅक्टर झाला तर जेवढी तुमची टोटल पॉवर असते त्याच्या मल्टिफिकेशनला पॉवर फॅक्टर आहे, आणि त्या दोघांचं जे काही आन्सर येईल ते तुमच्या ऍक्च्युअल पॉवर मध्ये येणार आहे. म्हणजे तिथे काय होतं, देर इज अ लॉस ऑफ पॉवर. म्हणजे जेवढी पॉवर जनरेट झाली ती टोटली पूर्ण युटिलाइज केली जात नाही, ती इन टर्म्स ऑफ लॉस मध्ये कुठेतरी कन्वर्ट होणार. These are the first disadvantage of low power factor. Then there is one equation. मी एक व्हाईट बोर्ड वरती इक्वेशन शो करते, त्यावरनं तुम्हाला पॉवर फॅक्टरचा ऍडव्हर्स इफेक्ट करंट वर कसा होतो ते शो होईल. पार्टिसिपंट, व्हाईट बोर्ड दिसतोय सर्वांना? Participant, Yes, whiteboard ma'am. is visible to all of you? Yes, ma'am. Okay. Our formula for power factor in terms of apparent power and the active power is equal to cos phi is equal to V upon, that is the P upon S. Then if we consider the formula of apparent power is only V into I, that is the RMS value of voltage into RMS value of current, then cos phi is equal to P upon VI. P upon VI. And if we replace this current and power factor to with respect to each other, then formula get modified like that. I is equal to P upon okay, V cos phi. Then from that equation it is clear that हे जे equation आहे last, from that equation it is clear that whenever the power factor is decreases, your load current become increases. At that condition the current become increases. So due to that, मग त्याच्यावरनं मेन काय होणार आहे,
जर तुमचा करंट इन्क्रीज झालाय तर त्यामुळे काय होणार आहे की सिस्टीम मध्ये जेवढे काही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग साठी कंडक्टरचा जो एरिया आहे तो पण हायर लागणार आणि तिथे पण पॉवरची काहीतरी म्हणजे जेवढा करंट इन्क्रीज झाला तेवढं व्होल्टेज तुमचं इथं डिक्रीज होणार आहे आणि पॉवर ही जी काही इफिशियंटली डिलिव्हर होते ती हाय व्होल्टेजला डिलिव्हर होते. तर दीज आर दी मेन सेकंड ड्रॉबॅक ऑफ युअर दॅट इज दी हायर करंट इज रिक्वायर्ड बाय द इक्विपमेंट. मग जो काही करंट होतो तो इक्विपमेंटला हाय अमाऊंट मध्ये पास केला जातो वेन एव्हर देर इज ए लो पॉवर फॅक्टर अँड ड्यू टू दॅट द कॉस्ट ऑफ इक्विपमेंट इज ऑल्सो इन्क्रीजेस. किंवा मग जो काही कंडक्टरचा एरिया आहे मॅन्युफॅक्चरिंग साठी हाय करंट जर पास करायचा असेल तर तेवढा जास्त क्रॉस सेक्शनल एरियाचा कंडक्टर मेड करावा लागणार आणि अगेन्स्ट दॅट देर इज अ ड्रॉबॅक ऑफ cost is also increases due to the higher cross sectional area. The higher current is required by the equipment and due to which economical cost of equipment is also increased. This is the second drawback of low power factor. Then as the current increases, suppose आता ह्या इक्वेशन वरनं काय क्लिअर झालेलं आहे, if the power factor is decreases current is also increases. Then this current is suppose flow from your transmission line and in that transmission line there is a copper loss associated with that transmission line and the copper loss for the transmission line is equal to I square R. हा फॉर्म्युला सगळ्यांना नोन आहे, I square R. If the current is increases then copper loss is also increases. Copper loss increase झालाय that means efficiency of that power system is get decreases. मेन काय as the power factor is decreases then current in that particular device or the transmission line is also increases and due to that the formula of copper loss is I square R. That's why copper loss is also increases in the system. Clear? Clear participants? Yes, ma'am. Okay. Then there is a whenever there is a high current produced, a large voltage drop is occurred in the apparatus. व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय असतो जनरली सांगा. तुम्ही TY चे स्टुडंट आहेत, तुम्हाला इच अँड एव्हरी स्टुडंटला व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला माहित पाहिजे. V इज इक्वल टू, इट इज ऑल्सो डिनोटेड बाय V. सपोज एक रेजिस्टन्स आहे, तो मी इथे असा ड्रॉ केलेला आहे आणि याच्यातनं फ्लो होणारा करंट I आहे आणि याचा रेजिस्टन्स R आहे आणि ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर काय फॉर्म्युला असेल? टेल मी स्टुडंट्स. Students, tell me. Voltage drop in the resistance is the current flowing through that resistance and the resistance of that conductor or the resistor. That means I into R according to Ohm's law is your voltage drop across in this component. The same हे ट्रान्समिशन लाईनला पण इम्प्लिमेंट होणार. ट्रान्समिशन लाईन मधनं फ्लो होणारा करंट आपण I कन्सिडर केलाय आणि ट्रान्समिशन लाईनचा जो रेजिस्टन्स आहे तो R कन्सिडर केलाय. Then product of these two is nothing but the voltage drop which is occur in your transmission line. But whenever there is a increase of current, power factor decrease झालाय, करंट इन्क्रीज होणार आहे. करंट इन्क्रीज झाला की व्होल्टेज ड्रॉपचा हा फॉर्म्युला आहे I इंटू R. तो व्होल्टेज ड्रॉप पण इन्क्रीज होणार आणि व्होल्टेजचा ड्रॉप जर इन्क्रीज झाला तर त्याचा इफेक्ट कशावरती होतो? व्होल्टेज रेग्युलेशन वरती. देयर इज ए पुअर व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन मीन्स काय? अकॉर्डिंग टू युअर ट्रान्समिशन लाईन सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिव्हिंग एंड व्होल्टेज टू दी सेंडिंग एंड व्होल्टेज. म्हणजे त्यांचा डिफरन्स कॅल्क्युलेट होतो. सेंडिंग एंडला व्होल्टेज किती आहे आणि रिसिव्हिंग एंडला व्होल्टेज किती भेटलंय त्या दोघांचा डिफरन्स कॅल्क्युलेट केला जातो आणि विथ रिस्पेक्ट टू सेंडिंग एंडच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये त्याचा रेशो फाइंड आउट केला जातो. मग जर कुठे जर ट्रान्समिशन लाईन मध्ये जर ड्रॉप होत असेल, व्होल्टेजचं रिडक्शन होत असेल, तर ऑब्विसली जो काही गॅप आहे सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंडचा तो मोर असणार आहे. दॅट्स वाय देर इज अ पुअर व्होल्टेज रेग्युलेशन. क्लिअर? थर्ड डिसएडवांटेज ऑफ लो पॉवर फॅक्टर.
in orientation with transmission line. Due to the higher current, there is a large voltage drop in the apparatus or in the transmission line, and this will result into the poor voltage regulation. Clear, participants? Yes, ma'am. Okay. These are the some drawbacks of low power factor, and these some causes all we all already studied in previous point. Then next one is the advantage of improve power factor. जर आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला तर त्याचे कुठले ऍडव्हान्टेजेस आहे. मग आता जे डिसएडव्हान्टेज आपण बघितले, पॉवर फॅक्टर लो होत असेल तर काय होतं, आणि त्याच्यात इनव्हर्स लँग्वेज मध्ये जर आपण म्हणजे थिंकिंग केली तर काय होणार आहे. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला तर आपल्या जेवढ्या ड्रॉबॅकच्या जेवढ्या काही पॉसिबिलिटीज होत्या त्या सगळ्या इम्प्रूव्ह होणार. फॉर एक्झाम्पल, कंडक्टरची करंट पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह झाला तर करंट ऑब्विसली काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. करंट डिक्रीज झाला म्हणजे याच इक्वेशनला आपण रिव्हर्स लँग्वेज मध्ये जर स्टडी केला, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला तर करंट पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. करंट डिक्रीज झाला तर तो ज्या कंडक्टर मधून फ्लो होणार आहे त्याची साईज कमी असली तरी चालणार आहे, आणि साईज कमी असेल म्हणजे काय, त्याला मॅन्युफॅक्चरिंग साठी लागणारी कॉस्ट पण कमी असणार आहे. This one is advantage. Second one, I square R is the formula for copper loss. If the current is decreases, then copper loss is also decreases, and automatically efficiency of that system is also increases. The third advantage is that if the current decreases, then voltage drop across the power system or across the your apparatus is also minimized, and due to that voltage regulation is also improved. म्हणजे जे आपण ड्रॉबॅक्स बघितले त्या ड्रॉबॅक्सला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय टेक्निक्स यूज करणार, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणार. आणि पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याची कुठले ऍडव्हान्टेज आहे ते आपण हे आता जे स्टडी केले ते. तर हे समजलंय सगळ्यांना, पार्टिसिपंट्स क्लिअर आहे सर्वांना? Yes, ma'am. रिप्लाय करा Yes, ma'am. स्टुडंट्स. Then next point is the power factor using static capacitor.